मधल्या वेळेमध्ये खायला मुलांना काही चटपटीत लागते, तेव्हा आपण त्यांना मसाला पापड बनवून देऊ शकतो. हा खायला तर चटपटीत लागतो पण हेल्दीही होतो. त्यासाठी आपण आता पापड कसा बनवायचा ते बघूया. यासाठी मी 4 पापड या ठिकाणी घेतले व ते तेलामध्ये डीप फ्राय करून घेतले. पापड वापरताना तो चांगल्या कंपनीचा, क्वालिटीचा वापरायचा. पापडात जर चांगली चव नसेल तर आपण जो बनवलेला पापड आहे त्याला देखील एवढी विशेष चव येणार नाही. सर्व पापड या ठिकाणी मी डीप फ्राय करून घेतले. तुम्ही या ठिकाणी भाजून देखील घेऊ शकता, परंतु फ्राय केल्यामुळे पापडाला छान चव येते. आता या ठिकाणी आपण बारीक शेव, टोमॅटो, कांदा, लिंबू, हिरवी मिरची, धने जिरे पावडर, लाल तिखट व मीठ या ठिकाणी घेतले. आता आपण कसं बनवायचं ते बघूया. तर एका बाउलमध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची व आपण जे मसाले आधी घेतले होते ते घालून घ्यायचे. यामध्ये आपण बारीक कापलेली काकडी देखील घालू शकतो, किंवा मुले काही भाज्या खात नसतील तर त्या देखील यामध्ये ॲड करायच्या, म्हणजे मुलं भाज्या खातील. त्यानंतर यावर लिंबू पिळायचा व एकदा छान मिक्स करून घ्यायचे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण पापडावर घालून घ्यायचे. त्यानंतर यावरती बारीकशा भुरभुरून घ्यायचे व लिंबू पिळून घ्यायचा. बनवायची पद्धत जरी सोपी असली तरी चवीला मात्र अप्रतिम व भन्नाट लागते. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मराठी मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.